निर्लज्ज, नालायक, हलकट तो मयेकर सर. कशी आहे तुमची तब्येत? ठीक आहे. इनफॅक्ट आता बरी आहे. हो, ती असायलाच हवी. औषध जवळ आहे म्हटल्यावर. साहेब रे मी नाईक साहेब, हर्षवर्धन साहेबांचा पीए. 302 लागली असती ना तर 12च्या भावात गेलो असतो मी. तुम्हाला साहेबांशी बोलायचंय का? फोन लावून देऊ का? तुम्ही इथली काळजी करूच नका. इथलं सगळं सेटिंग झालंय. हॅलो सर, सूर्यभान साहेबांना तुमच्याशी बोलायचंय. द्या त्याला. हा, सूर्यभान बोलतोय. काय साहेब, गरीबाला विसरून गेला काय? हा, थोडा धीर धरा सूर्यभान. काय धीर धरा? आणखीन आठवडाभर जर इथे राहिलो ना तर तब्येतीची वाट लागेल माझ्या. घरचं जेवण मिळायला लागलंय ना, आम्ही आहोत ना तुमची काळजी घ्यायला. खैरमोड्या वाचलाय. आत्ता आपलं काम थोडं सोपं झालंय. थोडी कळ काढा. तो खैरमोडे आत्ता वाचलाय. पुढच्या टायमाला तर त्याला सरणावरच पोचवतो मी. तुम्ही मला फक्त एकदा इथून बाहेर काढा, बस. एकदा बाहेर काढा साहेब, बस. ते माझ्यावर सोडा. द्या नायकांना. हां, बोला सर. त्याला काय हवं नको ते बघा. आणि तो अजून थोडे दिवस तुरुंगातच राहील अशी. मी फिल्डिंग लावतो सर. अस्वारी एवढी खुशीत का दिसतीये? मला जर कारण कळलं तर म्हणजे मलाही तुमच्या आनंदात सहभागी व्हायला आवडेल. कशाबद्दल बोलतीस तू? मला असं म्हणायचंय की बिहेव युअरसेल्फ. मी तुम्हाला तुमच्या आनंदाचं, हसण्याचं कारण अशासाठी विचारलं कारण मलाही तो शेअर करायचा होता. आणि शेअर केल्याने आनंद वाढतो, द्विगुणित होतो. संधी मिळाली ना की लगेच शिकवायला लागतेस. बस झालं. तुझ्या या शिकवणीचा आणि तुझ्या लाड लाड बोलण्याचा मला वैताग आलाय. आता रडारड नकोय. तुझ्या रडण्याचा ना मला पुरता कंटाळा आलाय. फक्त तुम्हाला तुमच्या आनंदाचं कारण विचारलं. एवढी क्षुल्लक गोष्ट आणि तुम्ही फार कुठल्या टोकाला नेऊन ठेवली. तुम्हाला माझा कंटाळा येतो, वैताग येतो माझा. माझा आनंद म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे ना? मग त्याचं कारण कशाला जाणून घ्यायचंय तुला? सांग ना. आता का दात घे बसलीये? माझ्या बिझनेस मधल्या गोष्टी मी तुला सांगायच्या? हा, तुला काय कळतं त्यातलं? काय कळतं? चहा घ्या. काय सकाळी सकाळी आकडेमोड काढून ठेवली? अगं बाई, पैसे असे उघड्यावर. बिस्किट आणला. आणली आहेत. या बिस्किटांचं काय करू? ही बिस्किट नाही, तुला सोन्याची बिस्किट सांगितली होती ना, ती आण.
चिडचिडायला काय झालं? डोका फिरलाय माझा, वेळ लागलाय म्हणून चिडलोय, कळलं? ए बाई जा ना, तू सांगितलेलं काम कर ना, जा ना लवकर. आणते. बाबा हं. तुम्हाला काही टेन्शन आहे का? हो आहे. मग मी तुम्हाला काही मदत करू का? कर. 15 लाख रुपये हवेत मला, देतेस? 15 लाख? हो 15 लाख हवेत. कशाला? साहेबांच्या मड्यावर घालायचेत, नाही तर नोकरी गेली माझी. उमा उमा कुठे गेली? बाबा तुम्ही तिला पाठवलं काहीतरी आणायला. मी कशाला मरायला पाठवून तिला? कुठे कुठे जाते? ए उमा, ए उमा. आले. घ्या. काय करणार आहे त्याचं? विकणार आहे, नाहीतर नोकरी गेलीच माझी. 15 लाख उभे करायचे. का? म्हणजे काय झालंय काय असं? अगं काय झालं काय? परवा त्या परमपूज्य दादाने येऊन जो घोळ घातला ना, त्याच्यानंतर काय दिव्यातनं जायला लागलं माझा मला माहिती. यातनं सगळ्यातनं सही सलामत बाहेर पडायचं तर 15 लाख रुपयाची डिमांड केली साहेबांनी. कुठून आणू 15 लाख मी? हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. जे आहे ते सगळं विकायला लागलं ना तरी सगळं विकायलाच लागणार आहे. माझ्या बापाने काय बंगले नाही ठेवले. सगळं विकायला लागणार. जितकं कमावलं तितकं सगळं जाणार आहात ना आता. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. किती कमी पडतायत पैसे? त्याचाच हिशोब चाललाय ना. 15 लाख म्हणजे काय थोडी अमाऊंट नाहीये. पैसे पोचले नाहीत तर हे लोक माझा CR खराब करणार, माझी वरपर्यंत कंप्लेंट करणार, मग मला नोकरी सोडायला लावणार किंवा जबरदस्तीने राजीनामा द्यायला लावणार. पण मी ठरवलंय, मी तसं हार मानणार नाही. सगळं विकेन, 15 लाख रुपये उभे करेन, त्यांच्या तोंडावर मारेन आणि नोकरी टिकवीन माझी. अगं नोकरी टिकली तर मी आहे ग. सर सलामत तो पगडी 50. 15 लाख 7 35. हो, चहा घेत आहे ना आधी? चहा कशाला? इथे काय बघायला आलं कोण मला? घेऊन जातो चहा. चहा मला हवा होता ना. हो. चूक झाली माझी. मला वाटलं तर मागेन मी, कळलं? $65,000 ने 78,000 किती? नो 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 काळे साहेब, मला यातलं एकही डिझाईन आवडलेलं नाही. उद्यापर्यंत तुम्हाला ब्रीफ केलं नव्हतं? केलं होतं सर. मग तरीही सर तुम्ही काळजी करू नका. ॲक्च्युली ही डिझाईन्स माझ्या असिस्टंटने केलेली आहेत. मी स्वतः व्यक्तिगत लक्ष घालून तुम्हाला नवीन ड्रॉइंग्स बनवून देतो सर. नाही काळे साहेब, माझी कॉन्सेप्ट तुमच्या लक्षातच आलेली नाहीये. हे बघा, हे प्रोजेक्ट आपण गरिबांसाठी किंवा मिडल क्लास लोकांसाठी करत नाही आहोत. ही घरं फक्त श्रीमंत लोकांनीच घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि आपल्याकडे कस्टमर्स तयार आहेत, पण त्यांना डिझाईन्स दाखवल्याशिवाय मला पुढची कारवाई करता येत नाहीये. येतंय माझ्या लक्षात सर. नाही काळे साहेब, तुमच्या लक्षात नाही आलेलं. उद्यापर्यंत मी तुम्हाला 2 लाखांचा चेक द्यायला सांगितलाय. तुम्ही स्वतः जाऊन पुणे मुंबईची कामं पहा, म्हणजे कदाचित तुमच्या लक्षात येईल मला काय हवंय ते. आपलं डिझाईन पाहता क्षणी लोकांना असं वाटलं पाहिजे की येस, दिस इज माय ड्रीम होम. ओके, ॲज यू विश सर. आणि आमच्या कामाकडे तुम्ही स्वतः जातीने लक्ष घातलं तर बरं होईल. नाही, मला असं कळलं की तुमच्याकडचं काम बरंच वाढलंय. नाही सर. सर तुमच्यामुळेच तर मी आज इथपर्यंत पोहोचलोय. मला 8 दिवसात फायनल ड्रॉइंग्स हवी आहेत. आणि पुन्हा असलं फालतू काम कधीही करू नका. मला आवडत नाही ते. घ्या पेढे, घ्या पेढे. कशाबद्दल? अहो घ्या तर आधी, मग सांगतो. काय झाले? काय लॉटरी वगैरे लागली की काय? हो तर लॉटरीच म्हणायची. काय? कितीची? अहो कितीची म्हणजे काय? पगाराची. पगार नाही का झाला आपला? आता होईल न होईल असं असताना अचानक पगार झाला म्हणजे लॉटरीच म्हणायची. मी तर या महिन्याला आशाच सोडली ती. खरं म्हणजे तुम्हालाच थँक्स म्हटलं पाहिजे गायधनी. तुम्ही जोर लावला नसतात तर काही खरं नव्हतं. हो ना. हो, माझे कसले आभार मानताय? मी माझं कर्तव्य केलंय. म्हटलंच आहे ना, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. अरे वा, पेढे कुठे आणले आणि कशाबद्दल? सेलिब्रेशन. घ्या ना, तुम्ही पण घ्या.
अरे घेतो पण कारण तर सांगा. हो त्यांना कारण सांगा आधी, नाहीतर पेढा घशातच अडकायचा. बरोबर ओळखलं. हे पेढे मीच आणलेत. या पगाराची जी लढाई आम्ही लढलो त्या लढाईच्या विजयाचं प्रतीक म्हणून सर्व शिक्षकांच्या वतीनं हे पेढे आणलेले आहेत. काय हो शिंदे, ठेवून दिलात पेढा? मग मी सांगितलं नव्हतं आधी सांगा म्हणून, नाहीतर. गप्प बसा कारंडे बाई. मोहिते सरांनी आपल्याला काय करून पगार दिलेत याची कल्पना आहे का तुम्हाला? त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे? आम्ही महिनाभर मरून काम जे करतो त्याचा मोबदला देणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. मग त्यासाठी त्यांनी कुठून का पैसे आणणार? इतरांचं मला माहित नाही, पण निदान मला तरी त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. तुम्हाला कशाशीच घेणं देणं नसतं हो, हे माहिती आहे मला. पण तुम्हाला सर्वांना याची जाणीव असावी म्हणून सांगतो. मोहिते सरांनी त्यांच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून आपल्याला पगार दिले. मग काय उपकार नाही केले? गायधनी सर, सरांच्या भावनेचा जरा विचार करा. त्यांच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार करा. सॉरी, हे मी तुम्हाला का सांगतोय म्हणा. मन, भावना हे शब्द तुमच्या शब्दकोशात नसतीलच म्हणा. तुमच्यापेक्षा तो तुकाराम बरा. त्याला जेव्हा हे कळलं ना तेव्हा त्याने स्वतःचा अर्धा पगार सरांना परत दिला आणि म्हणाला, भागवीन मी माझ्या अर्ध्या पगारात माझं. त्याला काय जातंय बोलायला? त्याच्या गरजा ते किती असणार? लाज नाही वाटत मॅडम तुम्हाला हे असं बोलायला? प्रश्न गरजेचं नाहीये तर असलेल्या भावनिक गुंतवणुकीचा आहे. खरंच तुकारामाच्या ह्या अशा वागण्याने माझे डोळे खाडकन उघडले. एवढा सुशिक्षित असूनही मला ही गोष्ट का नाही आधी सुचली याची स्वतःचीच मला लाज वाटली. नकळतपणे तुकाराम बरंच काही शिकवून गेलं मला. यातून काय धडा घ्यायचा आहे तो मी घेतलाय. गायधनी, बघा यातून तुम्हालाही काही शिकता आलं तर. कारण शाळेच्या अभ्यासक्रमात हा धडा तुम्हाला कुठेच सापडणार नाही. आई, त्या दिवशी जे काही झालं त्याच्यात काकांची काही चूक नव्हती. छान. घरी आलेल्या पाहुण्यांचा त्यांनी असा आदर सत्कार केला आणि तरी तुला काकांचंच बरोबर वाटतंय? पण ते पाहुणे तुझ्या मुलीशी कसे वागले तुला माहितीये का? कसे वागले म्हणजे? काय केलं त्यांनी तुला? काकांनी मला शपथ घातली होती की कुणाला काहीही सांगायचं नाही, पण मी आता नाही राहू शकत. त्यांनी माझ्याशी मला सांगायला एक किळस वाटतेय. तर बोल ना. माझ्या अंगलट यायचा प्रयत्न केला त्यांनी मुद्दाम. तू मूर्खासारखं काहीतरी बोलू नको. मूर्ख तुम्ही आहात. जाणून बुजून डोळ्यांवर कातडं पांघरताय तुम्ही. अगं मी खरंच सांगतेय, ती माणसं चांगली नव्हती ग. स्पर्शाने कळतं ग. हे बघ, मी हे सगळं काकांना त्या दिवशी सांगितलं म्हणून ते मला वाचवायला तिकडे. म्हणजे ती आग तू लावलीस? आई, अगं त्यांनी माझ्या अंगाला हात लावायचा प्रयत्न केला आणि तुला काहीही वाटत नाहीये? हे बघ नेहा, या क्षणी मला एवढंच कळतंय की परवा जो तमाशा झाला ना त्यामुळे यांची नोकरी धोक्यात आली आहे आणि ती टिकवण्यासाठी होतं नव्हतं त्याने सगळं विकायची वेळ आली आपल्यावर. पापाचाच पैसा होता तो असाच जायचा होता. खोबाड फोडीन मी जास्त बोलशील तर. मूर्ख. इथं काळजीनं आमचा जीव जायची वेळ आली आणि तुला हे असलं तत्वज्ञान सुचतंय? आणि आता इथं जे बोललीस ना ते बाबांसमोर तरी बोलू नकोस. डोक्याला आणखीन ताप नको त्यांच्या. नाही बोलणार, नाही बोलणार मी. नाहीतरी भैऱ्यांच्या राज्यात शंख फुंकून उपयोग काय? परवा त्या परमपूज्य दादाने येऊन जो घोळ घातला ना त्याच्यानंतर काय दिव्यातनं जायला लागलं माझा मला माहिती. यातनं सगळ्यातनं सही सलामत बाहेर पडायचं तर 15 लाख रुपयाची डिमांड केली साहेबांनी. कुठून आणू 15 लाख मी?
का असं भूत पाहिल्यासारखे का दचकलीस? नाही, मनातून तू मला भूतच म्हणत असशील. काय नाही नाही काय? अगं इथं तुझं काय काम आहे असं विचारायचंय मला. तहान लागली, मग पाणी प्यायला आले. का तुमच्या राजा राणीच्या खोलीत पाण्याचा एक जग असतो ना भरलेला? हो. मग त्यातलं पाणी काय गोठलं? आई मला भूक लागली हो. मग मी काय करू? आई मला थोडंसं खायला द्या, मी थोडंसं खाऊ. आई का सकाळी माझ्या 2 नोटा खाल्ल्यास त्या खाऊन पोट नाही भरलं तुझं? आई मी नाही घेतल्या तुमच्या नोटा, मी खरंच नीट मोजून आणल्या होत्या. मग काय जादू झाली का त्या नोटांना पाय फुटून त्या आपणहून परत गेल्या बँकेत? मला नाही माहिती आई, मला भूक लागली, मला खायला द्या. तुझा अभिनय आवर का? तुझ्या या नाटकाचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये. आणि तुला सांगून ठेवते, परत इथं खायला येऊ नकोस. मी इथंच बसणार आहे रात्रभर गुरख्यासारखी जागत. आई प्लीज माझ्यावर दया करा. अगं बाई, आता तूच माझ्यावर दया कर आणि निघ इथून. उगाच माझं डोकं खाऊ नकोस. नाही, त्यानं तुझं पोट भरेल पण माझी तब्येत बिघडेल त्याचं काय? चल निघ. आई प्लीज प्लीज माझ्यावर दया करा. चल निघ. काय ग? काय आता तुम्ही कशाला आला तिथं? पाणी प्यायला. स्वप्न पडलं आपल्या घरात चोरी झाली, अचानक जाग आली, घशाला कोरड पडली. अहो चोरीच झाली असती पण मी होते ना इथं. ही तुमची लाडकी नंदू चोरून खायला आली होती इथं, पण मी पकडलं तिला. अगं प्रभा, आपल्याच घरात खायची कसली आली चोरी? हे बघा, उगाच तुम्ही तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नका, सांगून ठेवते. जोपर्यंत ती माझे पैसे आणून देत नाही तोपर्यंत तिचं जेवण बंद. हे बघ, मला खूप भूक लागली. तुम्ही आईना सांगा ना, मी त्यांचे पैसे कुठूनही आणून देईन, पण मला खायला द्या. मला खूप भूक लागली आहे बाबा. खबरदार, एक पाऊल पुढे टाकशील तर. सांगून कळत नाही का तुला? शहाणी झालीस काय तू? मला रुबाब दाखवतेस? आई गो देवा, सोड सोड. त्याला घाबर. तो बघतोय, तो सगळे हिशोब ठेवतोय. मी सुद्धा हिशोब ठेवते हो सगळे. आणि तू तुझे सगळे हिशोब लवकरच चुकते करणार आहे मी. तेव्हा तुला वाचवायला तो सुद्धा येणार नाही, समजला? बाबा